ज्या वेळी मी त्यांनी आम्हाला या चित्रपटासंदर्भात पहिल्या भागाला दुसऱ्या भागाला वेळा दिल्या, तर त्यावेळी ज्या वेळी दिघे साहेबांचा विषय निघाला त्यावेळी एकदाही असं झालं नाही की शिंदे साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं नाही, रवी फाटक साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं नाही, नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक, आमचे संजय शिरसाट साहेब या सगळ्यांनी खूप मदत केली चित्रपटाचा विषय पुढे आणायला. भरतशेठ गोगावले आमचे इथं बसले, त्यांचीही पात्र आहेत. चित्रपट खूप वेगळ्या पद्धतीने उलगडत जाणार आहे. माझी खासियतच आहे, आधीचा माझा मुळशी पॅटर्न असेल, देऊळबंद असेल, सरसेनापती हंबीरराव असेल, प्रत्येक चित्रपट मी नॉन लिनियर पद्धतीने लिहितो आणि तो ज्यावेळी नॉन लिनियर पद्धतीने लिहिला जातो त्यावेळी प्रेक्षकांची उत्कंठा जास्तीत जास्त पद्धतीने वाढते. पार्ट 2 ला ते आम्ही केलंय. पहिल्या भागात दिघे साहेब गेले, सगळ्यांनीच त्यांचा एक चरित्रपट पाहिला 3 तासाचा, पण 3 तासात मावेल एवढं छोटं आयुष्य दिघे साहेबांचं नव्हतं. अनेक पैलू त्यामागं राहिलेले आहेत आणि यावेळी तर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे. साहेब किंवा बाळासाहेब, दिघे साहेब, बाळासाहेब यांच्या आयुष्याच्या जगण्याचा मंत्र होता हिंदुत्व. आणि ते हिंदुत्व कधी कोणापासून लपून राहिलेलं नव्हतं, ते किती प्रखर होतं हे सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. तर ती गोष्ट यावेळी तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळेल. आणि एकदम तुम्ही ट्रेलर पाहिलाय, ट्रेलर हा ट्रेलर असतो. चित्रपट म्हणजे पोराचे पाय पाळण्यात दिसतात तसे चित्रपटाचे पाय ट्रेलर मध्ये दिसतात. आणि ट्रेलर तुम्ही पाहिलाय, जितका धगधगता ट्रेलर आहे तितकाच धगधगता प्रत्येक मिनिट या चित्रपटामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 1 सेकंद सुद्धा चित्रपट पाहताना उसंत मिळणार नाही. एका क्षणासाठी नजर इकडं तिकडं झाली तरी बरंच काही तुमचं मिस होईल. त्यामुळं पॉपकॉर्न खायची मुभा नसेल इतकं चित्रपट तुम्हाला गुंतून ठेवेल. चित्रपटाचा इंटरव्हल, चित्रपटाचा शेवट खूप काही सांगून जाईल आणि मला नाही वाटत भाग 2 झाल्यानंतर ही गोष्ट संपेल. कारण कसं आहे, दिघे साहेब खूप वेगळं आयुष्य जगलेले आहेत आणि त्यांचं जगणं दाखवणं, ज्यांनी ज्यांनी दिघे साहेबांवर प्रेम केलं, ज्यांनी ज्यांनी हिंदुत्वावर प्रेम केलं, ते आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आज बमन इराणी सर इथे आहेत, मला इतका आनंद होतोय. मी सुद्धा थिएटरचा माणूस आहे. मी 20-22 वर्ष थिएटर केलंय आणि बमन इराणी सरांचं 2001 साली मी ऍक्टिंगचं वर्कशॉप केलं होतं. ही सगळी एवढी मोठी माणसं इथं आहेत. पुनीत गोयंका सर इथं आहेत. आमच्या सगळ्या चित्रपट सृष्टीला म्हणजे गोयंका सरांचा हातभार किंवा त्यांच्या चॅनलचा मराठी माणसाला किती आहे मी शब्दात सांगू शकत नाही सर. आज आमच्या बऱ्याचशा मराठी कलाकारांची, लेखक दिग्दर्शकांची करिअर ही तुमच्या त्या मराठी चॅनलमुळे आहे. त्यामुळे मित्रांनो तयार राहा. माझे सगळे कलाकार इथं आलेत, मला बरं वाटलं. माझे सर्व चित्रपटांचे निर्माते आमचे कैलास वाणी साहेब पण इथं आले, देऊळबंदचे. माझं अभिजित भोसले आलाय, सरसेनापती हंबीररावचा सौजन्य निकम इथं आलाय. मला खूप आनंद झाला की माझ्या चित्रपटाला तुम्ही माझे सगळे निर्माते इथं आलाय. माझे गुरुवर्य राकेश सारंग सर इथं आले, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. अशोक मामांबरोबर मी मराठी नाटक करायचोय, मनोमिलन. अनेक नाटकांचे दौरे अख्ख्या महाराष्ट्रात केले. सिनेमा काय असतो, नाटक काय असतो, अभिनय काय असतो, आम्ही अशोक मामांबरोबर शिकलो. बसच्या दौऱ्यात मी तर कधी झोपायचो नाही, त्यांनाही झोपू द्यायचो नाही, इतके प्रश्न विचारायचो. कारण मराठी चित्रपट सृष्टी इथपर्यंत स्वतःच्या खांद्यावर समर्थपणे पेलणारी माणसं महेश कोठारे, अशोक मामा इथं आहेत. मला मुख्यमंत्री साहेबांचे खूप आभार मानायचे की तुम्ही अशोक मामांना यावेळी महाराष्ट्र भूषण दिलं. मी तमाम मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या आणि कलाकारांच्या वतीनं सांगतो, मामांना महाराष्ट्र भूषण देऊन महाराष्ट्र भूषणचं वैभव वाढलेलं आहे. इतका मोठा माणूस, इतका मोठा कलाकार तो आहे. आज तुमच्या हाताखाली आम्ही शिकलो. आमचं कौतुक करायला तुम्ही आणि समोर अभिजित पानसे पण मगाशी दिसला उशिरा आलेला. मी आणि अभिजित पानसेनी रेगे सिनेमा लिहिला होता.